नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 300 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्हा. लक्षात ठेवा, ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा, देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यात देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. ओके. पुढे पहा, भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते? तर न्यायमूर्ती रानडे यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हटले जाते. पुढे पहा, भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते कोण कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते कोण आहेत? दादाभाई नौरोजी. सिमली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सिमली राष्ट्रीय उद्यान योग्य उत्तर आहे ओडिशा. सिमली राष्ट्रीय उद्यान ओडिशा राज्यात आहे. पुढे पहा, दासी प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? तर एलन बरो. लक्षात ठेवा, दासी प्रथा ही एलन बरोच्या काळात बंद झाली. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे H2O. पुढे पहा, माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? तर 206 हाडे असतात. DNA चा शोध कोणी लावला? तर वॉटसन आणि क्रिक यांनी DNA चा शोध लावला. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लाल रक्तकणिका कुठे तयार होतात? तर अस्थिमज्जा. लक्षात ठेवा, लाल रक्तकणिका कुठे तयार होतात? तर अस्थिमज्जा या ठिकाणी. इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे इंद्रावती. पुढे पहा, इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे इंद्रायणी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. या ठिकाणी लक्षात ठेवा, इंद्रावती म्हटलं तर गोदावरीची उपनदी आणि इंद्रायणी म्हटलं तर कृष्णा नदीची उपनदी आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ राज्यपाल म्हणून कोणी काम केले? तर डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ राज्यपाल म्हणून कोणी काम केलं? डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर. कार्यकाळ काय आहे? 1993 ते 2002. पुढे पहा, संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर विजया लक्ष्मी पंडित. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लिहून ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? विजया लक्ष्मी पंडित. वाघांची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर चंद्रपूर. लक्षात ठेवा, वाघांची राजधानी चंद्रपूर. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित. पुढे पहा, भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? तर लक्षद्वीप बेट. भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप बेट. कोणते बेट प्रवाळांच्या सांगाड्यावर तयार झाली आहेत? तर लक्षद्वीप बेट जे काय आहे ते प्रवाळांच्या सांगाड्यावर तयार झाली आहेत. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोठे आहे? तर भोसरी या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा आहे. राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आहे. दाब वाढल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो का? वाढतो का? तर वाढतो. लक्षात घ्या, दाब वाढल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, हा न्यूटनचा कोणता नियम आहे? तर तिसरा नियम आहे. प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, हा न्यूटनचा तिसरा नियम आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? मुंबई या ठिकाणी. हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हाफकिन इन्स्टिट्यूट आहे. पगडा बसवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर छाप पाडणे, प्रभाव पाडणे. लक्षात घ्या. पगडा बसवणे म्हणजेच काय? छाप पाडणे, प्रभाव पाडणे. मूग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर अपमान सहन करून गप्प राहणे. मूग गिळणे म्हणजेच अपमान सहन करून गप्प राहणे. जागतिक रेडिओग्राफी दिन कधी असतो? तर 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन. राष्ट्रीय परिवहन दिन कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय परिवहन दिन 10 नोव्हेंबर. लक्षात ठेवा. राष्ट्रीय परिवहन दिन 10 नोव्हेंबर. सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी नागपंचमीस मोठी यात्रा भरते? तर 32 शिराळा. 32 शिराळा. सातारा जिल्ह्यात मांढरदेव या ठिकाणी काळूबाईची मोठी यात्रा भरते. हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर वाई या ठिकाणी आहे, सातारा जिल्ह्यात. क्रिकेट माय स्टाईल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कपिल देव. लक्षात ठेवा. क्रिकेट माय स्टाईल हे पुस्तक आहे, याचे लेखक कपिल देव हे आहेत. सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुनील गावस्कर. सनी डेज, सुनील गावस्कर. पुढे पहा. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर रायगड जिल्ह्यास महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणतात. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता? तर नाशिक हा द्राक्षांचा जिल्हा आहे. पुढे पहा. जैनांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर आगमसूत्र. जैनांचा पवित्र ग्रंथ आगमसूत्र. गौतम बुद्धांनी उपदेश देताना कोणती भाषा वापरली? तर पाली भाषा. पाली. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला आणि कोणत्या भाषेत लिहिला? तर तुलसीदास यांनी लिहिला अवधी भाषेत. देवगिरी किल्ल्याची स्थापना कोणी केली? तर यादव घराणे. देवगिरी किल्ला जो आहे त्याची स्थापना कोणी केली? यादव घराण्याने. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर आंबा हा महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आहे. भारतातील पहिली महिला AI शिक्षिका कोण आहेत? तर इरिस. कोण आहेत? इरिस. पुढे पहा. मिताली राज कोणत्या खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे? मिताली राज तर क्रिकेट खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे. क्रिकेटशी संबंधित प्रेमदासा स्टेडियम कुठे आहे? तर कोलंबो या ठिकाणी प्रेमदासा स्टेडियम आहे. कोणत्या देशामध्ये? श्रीलंका. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे संपादन कोणी केले? तर बाळ गंगाधर टिळक. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. हा प्रश्न तोंडीपाठ करून ठेवा, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजे माती कोणती आहे? तर रेगूर मृदा. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर गडचिरोली. लांबीचे एकक काय आहे? तर मीटर हे लांबीचे एकक आहे. वेळेचे एकक काय आहे? तर सेकंद. वस्तुमानाचे एकक काय आहे? तर किलोग्रॅम. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? डायोप्टर. हू वेअर दी शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. हू वेअर दी शुद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. भारतीय राज्यघटनेतील भाग 20 मध्ये कशाची तरतूद आहे? भाग 20 तर घटना दुरुस्ती तरतूद. लक्षात घ्या, घटना दुरुस्ती तरतुदी ह्या भाग 20 मध्ये आहे. राजर्षी शाहूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1874. 1874. चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर भांडखोर स्त्री. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. तर लंकेची पार्वती. म्हणजे काय? अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. कोणत्या दिवशी मुंबईतील कोळीवाडा मांडवी येथील समारंभात ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली गेली? तर पहा, 11 मे 1888. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कधी दिली? 11 मे 1888. कोणत्या ठिकाणी दिली? मुंबई या ठिकाणी.
कोळीवाडा, मांडवी या ठिकाणी. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढे पहा, बारवाटी स्टेडियम कुठे आहे? तर कटक या ठिकाणी बारवाटी स्टेडियम आहे. लोह हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ. लोह हा शब्द गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. बॅडमिंटनमध्ये जमिनीपासून जाळ्याची उंची किती असते? तर 1.59 मीटर. 1.59 मीटर. बॅटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी. बॅटन कप हा हॉकी खेळाशी संबंधित आहे. कानपूर येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर तात्या टोपे आणि नानासाहेब. लक्षात घ्या, तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग. पुढे पहा, भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य कोणते? तर आसाम. भारतातील सर्वात मोठे बांबू उत्पादक राज्य कोणतं आहे? तर मिझोराम. लक्षात घ्या. भारतातील सर्वात मोठे ताग उत्पादक राज्य कोणते? तर पश्चिम बंगाल. भारतातील सर्वात मोठे तंबाखू उत्पादक राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश. उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक, दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला कोण होती? तर रझिया सुलतान. हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर ए ओ ह्यूम. ए ओ ह्यूम. कोणाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म हीनयान आणि महायान या दोन पंथांमध्ये विभागला गेला? तर कनिष्क. गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये कोणता वेद रचला आहे? तर यजुर्वेद. चीन समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे नाव काय आहे? तर टायफून. हिमालय कशाचे उदाहरण आहे? तर फोल्ड माउंटन्स. भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी. भारताच्या फाळणीचा निषेध करण्यासाठी 3 जुलै 1947 हा दिवस कोणत्या प्रमुख पक्षाने काळा दिवस म्हणून पाळला? तर हिंदू महासभा. हिंदू महासभा. भारतात पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी. लक्षात ठेवा, भारतात पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना लॉर्ड डलहौसी यांनी केली. वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? तर ट्रोपोस्फिअर. काय म्हणतात? ट्रोपोस्फिअर. पुढे पहा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभा पाटील. सतार आणि तबलाचे जनक कोण मानले जाते? तर अमीर खुसरो. लक्षात ठेवा, सतार आणि तबला जनक कोणाला मानले जाते? तर अमीर खुसरो. मानवी शरीराचा सर्वात जास्त हाडे असलेला भाग कोणता? तर बोट. मिथेन वायूची संज्ञा कोणती आहे? तर CH4 मिथेन. अन्न पचन करण्यास कोण मदत करते? तर एन्झाईम. एन्झाईम हे कशापासून बनलेले असते? तर ॲमिनो आम्ल. परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान सदस्याला काय म्हटले जायचे? तर सुमंत. लक्षात ठेवा, परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान सदस्याला सुमंत असे म्हटले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? तर 1680. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळण्याची गरज कोणत्या समितीने प्रतिपादन केली होती? तर प्रा. पी. पाटील. लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळण्याची गरज कोणत्या समितीने प्रतिपादन केली होती? तर प्रा. पी. पाटील समिती. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? डॉक्टर केशव हेडगेवार. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न लिहून ठेवा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? डॉक्टर केशव हेडगेवार. घाना पक्षी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. घाना पक्षी राष्ट्रीय उद्यान. हरिजन सेवक संघ स्थापना कोणी केली? महात्मा गांधी यांनी. 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा,
भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मावसिनराम कोणत्या राज्यात आहे? तर मेघालय राज्यात आहे. भारतात कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ राज्यामध्ये. लक्षात ठेवा, भारतात केरळ राज्यात सर्वात प्रथम मान्सून येतो. भारताची राजधानी कोणती आहे? तर दिल्ली. सर्वात मोठा महासागर कोणता आहे? प्रशांत महासागर. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? तर पोरबंदर या ठिकाणी. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? एव्हरेस्ट. भारतातील सर्वात जुना ग्रंथ कोणता आहे? ऋग्वेद. सर्वात मोठा जिल्हा कोणता? लेह. जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरला मदत करणाऱ्या भारतीयांचे नाव काय आहे? तर हंसराज. मेवाडमध्ये भिल्ल चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर मोतीलाल तेजावत. पुढे पहा, सायमन कमिशनला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर व्हाईट मॅन कमिशन. लक्षात ठेवा, सायमन कमिशनलाच व्हाईट मॅन कमिशन या नावाने ओळखले जाते. पहिली गोलमेज परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 17 नोव्हेंबर 1930. पहिली गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1930. भारताचा पहिला चित्रपट कोणता होता? तर राजा हरिश्चंद्र. भारताची पहिली ग्रामीण बँक कुठे सुरू झाली? तर मुरादाबाद, उत्तर प्रदेश या ठिकाणी. भारताचा पहिला माहिती तंत्रज्ञान उद्यान कुठे आहे? तर बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. पहिला माहिती तंत्रज्ञान उद्यान कुठे? बंगळूर, कर्नाटक. भारताचे पहिले ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोठे प्रक्षेपित करण्यात आले? तर ओडिशा या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग कोणता आहे? तर भारतीय रेल्वे. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान. कांचनगंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये कांचनगंगा शिखर आहे. जागतिक एड्स प्रतिबंध दिन कधी असतो? तर 1 डिसेंबर, जागतिक एड्स प्रतिबंध दिन. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर अरवली. सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे? तर सियाचीन ही सर्वात मोठी हिमनदी आहे. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आहेत? तर सातपुडा टेकड्या. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान सातपुडा टेकड्या आहेत. खैबर खिंड कुठे आहे? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान खैबर खिंड आहे. मानवी हृदय किती कप्प्यांचे आहे? तर 4 कप्प्यांचे आहे. शरीरात किती गुणसूत्रे आढळतात? तर 46. 46. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? मज्जासंस्था. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर रायगडावर. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 1674. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674. तिहरी धरणाला कोणती नदी पाणी पुरवते? तर भागीरथी. भारतात कोणत्या प्रकारची वनस्पती प्रामुख्याने आढळते? तर पानझडी जंगल. पानझडी जंगल. बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यात आहे. भारतातील पश्चिम घाट पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर सदाहरित. भारतातील पश्चिम घाट पर्वतीय प्रदेशात सदाहरित प्रकारची वनस्पती आढळते. भारतात जलविद्युत ऊर्जेच्या विकासात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर उत्तर प्रदेश. कोणत्या तारखेला दिवस आणि रात्र समान असतात? तर 23 सप्टेंबर. दिवस रात्र समान. 23 सप्टेंबर. कोणत्या नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बांधला आहे? तर गंगा नदी. गंगा नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बांधला आहे. जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली कोणत्या नदीने बनवले आहे? तर ब्रह्मपुत्रा. लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा. 21 मार्च ते 23 सप्टेंबर कालावधीत उत्तर ध्रुवावर दिवसाचा प्रकाश किती असतो? तर 6 महिने. 21 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर ध्रुवावर दिवसाचा प्रकाश किती असतो? 6 महिने. पृथ्वी तिच्या अक्षावर किती अंतरावर झुकलेली आहे? तर 23.30. पुढे पहा, एकदा पद सोडल्यानंतर कोणत्या पंतप्रधानांनी पुन्हा पदभार स्वीकारला आहे? तर इंदिरा गांधी यांनी एकदा पद सोडल्यानंतर पुन्हा काय केलं आहे? पदभार स्वीकारलेला आहे. जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे पंतप्रधान कोण होते? तर गुलझारीलाल नंदा. लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे पंतप्रधान
कोण होते? गुलझारीलाल नंदा. संसदीय शासन व्यवस्थेत प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत? तर पंतप्रधान यांच्याकडे. सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले? राजीव गांधी. कोणत्या पंतप्रधानांनी एकही दिवस संसदेत हजेरी लावली नाही? तर चौधरी चरणसिंह यांनी एकही दिवस संसदेमध्ये हजेरी लावली नाही. प्रत्यक्ष कार्यकारिणीची संपूर्ण सत्ता कोणाकडे असते? तर मंत्रिपरिषद. अंदमान आणि निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर सॅडल पीक. अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखराचे नाव काय आहे? तर गुरु शिखर. काय नाव आहे? गुरु शिखर. आदमचा पूल कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आदमचा पूल आहे. अओ जमाती कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये अओ जमाती आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमी कोठे आहे? तर फुर्सतगंज उत्तर प्रदेश या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमी आहे. कोणत्या शहराला देवाचे निवासस्थान म्हटले जाते? तर प्रयाग या शहराला. कर्कवृत्त कोणत्या राज्यांमधून जाते? तर पहा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधून कर्कवृत्त जाते. लक्षात ठेवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. वेलची टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये वेलची टेकड्या आहे. भूकंप आणि संबंधित घटनांचा वैज्ञानिक अभ्यास काय म्हणून ओळखला जातो? तर भूकंपशास्त्र. भूकंप आणि संबंधित घटनांचा वैज्ञानिक अभ्यास काय म्हणून ओळखला जातो? तर भूकंपशास्त्र. जस्तसाठी प्रसिद्ध झावरा खान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यात आहे. भारतात सर्वात जास्त डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर मध्य प्रदेश राज्यात होते सर्वात जास्त डाळीचे उत्पादन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट. दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. बेतला राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड राज्यात बेतला राष्ट्रीय उद्यान आहे. भारताचे मँचेस्टर कशाला म्हणतात? तर अहमदाबाद. युवा दिन कधी साजरा केला जातो? 12 जानेवारी. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर भूकंपाची तीव्रता. राष्ट्रगीत कालावधी किती आहे? 52 सेकंद. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल. माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? बचेंद्री पाल. इंडिया गेट कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणारे पहिली व्यक्ती कोण होते? लाल बहादूर शास्त्री. लक्षात ठेवा, मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणारे पहिले व्यक्ती लाल बहादूर शास्त्री. पुढे पहा, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर भौतिकशास्त्र. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र यामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? तर 1969. 1969. भारतरत्न प्रदान करणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण आहेत? तर खान अब्दुल गफार खान. भारतरत्न प्रदान करणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण आहेत? खान अब्दुल गफार खान. पुढे पहा, सरस्वती सन्मानाचे पहिले प्राप्तकर्ता कोण होते? सरस्वती सन्मान हरिवंशराय बच्चन. भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? डॉक्टर एस राधाकृष्णन. पुढे पहा, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 1998. 1998. आशियाई नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर स्फिग्मोमॅनोमीटर. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी किती टक्के वनक्षेत्र असले पाहिजे? 33%. झाडे आणि वनस्पती प्रदूषण कमी करतात कारण ते डॅश डॅश शोषून घेतात. काय शोषतात? तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. भारतात वन संशोधन संस्था कोठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी आहे. वन महोत्सव कशाशी संबंधित आहे? तर वृक्षारोपण.
कोणाला भारताचे पॅरिस म्हणतात? तर जयपूर. भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांची बाग म्हणून ओळखले जाते? तर केरळ. मानवातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर डी जीवनसत्व मिळते. महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. नदीजोड प्रकल्पाशी संबंधित कोणती क्रांती आहे? तर अमृत क्रांती. महाराष्ट्रात किती ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र स्थित आहे? तर 12. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो? तर अंजन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खालीलपैकी असं नाही आहे. कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो असा प्रश्न आहे? तर अंजन. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. जागतिक वनीकरण दिन कधी साजरा केला जातो? 21 मार्च. वनीकरण दिन 21 मार्च. पुढे पहा. केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकण्यात भगतसिंगांचा साथीदार कोण होते? बटुकेश्वर दत्त. मुस्लिम लीगने पहिल्यांदा भारताच्या फाळणीची मागणी कधी केली? तर 1940. मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर 23 जोड्या असतात. किती असतात? 23. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. काळी माती कोणत्या पिकासाठी सर्वात योग्य आहे? तर कापूस या पिकासाठी काळी माती सर्वात योग्य आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त काळ कोणी काम केले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त काळ काम केलं. स्वातंत्र्य सेनानी भिकाजी कामा यांनी परदेशात कोणता ध्वज फडकवला? तर भारतीय स्वातंत्र्याचा पहिला ध्वज फडकवला. कधी? 1907. कोणी फडकवला? भिकाजी कामा यांनी. काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणत्या महिलेने भूषवले? तर ॲनी बेझंट यांनी भूषवलं. कधी? 1917. भारताचे पहिले अणुचाचणी स्थळ कोणते? तर पोखरण. कोठे आहे? राजस्थान या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 300 वन लाईनर प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.